कसं आहे मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मी आहे शुभम जायबाते. तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो, तुम्ही पाहता शुभमचे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे, आपण काल सांगितलं तुम्हाला, काल नाही त्याच्या आदल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आपली तूर किती राहिली, किती झाली, काय झाली ते तुम्हाला मी सांगणार आहे. कारण की आपली तूर सगळी झालेली, थोडी राहिलेली, ती किती राहिली आणि आपल्याला आज जायचं आहे. थोडंच आहे आपल्याला, लईतले 2 तासच काम आहे. तर ते कसं आहे काय आहे ते तुम्हाला सगळं पाहण्यासाठी तुम्हाला ब्लॉग न स्किप करता पाहावं लागेल. आणि किती झाली, कुठून कुठं काय केलं, कसं केलं, काय राहणार गेल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ते सगळं समजतो, सगळं दाखवतो तुम्हाला. तुम्ही त्याच्यासाठी काय करायचं आहे, ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करत, नाही आवडलं तरी लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आपले 365 दिवसमधला 21 हा ब्लॉग नंबर आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर कपडे बिपडे बदलून आपण चाललो आहे रानात. चलात, आज गाडी थोडे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मागून येणार आहे. तर आपण चालू आता. चल, बघू शकता आपण पार निम्म्या वाटात आलेलो होतं. 1,000 किलोमीटर लांब आपलं शेत आहे घरापासून. तर आपण आलेलो इकडं असा ऊस ऊसाचे झाले रानं, अशा वडी नाले रस्ते, कच्चा रस्ता, हे असं सगळं रोड वगैरे वगैरे आपल्या गावाला आहे. जसं तुमच्या गावाला आहे तसं. तर ब्लॉग कंटिन्यू करा. रानात लगेच 10 मिनिटात आपण पोहोचणार आहेत. तर कंटिन्यू करत राहा. आलेलं रानात परत दिवस झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे बघा, त्या दिवशी इकडं होती ना आपली, तर ह्याकडे डायरेक्ट तुम्ही तिकडे पाहू शकता. तुम्हाला दिसतच नाही काय नव्हते बघा, थोडं असं तळटाचं काहीतरी दिसते. तिथे आपली झोपडी आहे, तिथं आपलं रान आहे. 6-7 म्हणजे सगळं 8 एकर का 7.5 काहीतरी आहे. आणि तुरीचं 5.5 का 6 काहीतरी अशी म्हणजे तूर आहे. तर तुम्ही पाहू शकता इतकी म्हणजे 6.5 एकर जरी तूर असली तरी 8 दिवस गेलेत आपले, 8 दिवस. तर आता नील गवत सगळं स्वच्छ वाटायला लागले त्याशी ढिबुरे वगैरे घातल्यामुळं. तर तुम्ही पाहू शकता हे बघा, शेंगा 24 आहे, 14 लागलेलं. आपली तूर बघू शकतो तुम्ही, सगळी फायनल झालेली. आज काहीच नाही राहिलेलं. आता होऊन मी हिंडतो ब्लॉग येत आहे. कारण की इतक्या दिवस ब्लॉग आले पण असे काय माहिती म्हणजे असे राहणार नव्हते हो. हे बघा, तर सगळ्यात पहिली आपण सुरुवात केली ती म्हणजे आता तुम्ही पहिला व्हिडिओ पहा, 8 दिवसापूर्वीचा ब्लॉग पहा. तिथं जंगल होतं, जंगल. हे आता सगळं साफ झालं आहे, सगळं मोकळं. तिथं म्हणजे इतकं बेकार होतं, लय बेकार होतं. तर आपण या रानाकडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळे लोक इथून रस्ता पाडला लोकांनी. आपल्याला त्याचं पण काहीतरी करायचं, इथं घर बांधायचे. तर करू, जाळी बिळी मारू कंपाऊंड. तुम्ही सपोर्ट राहू तुमचा, पण आपल्याला काही करू शकत नाही आपण. इथं लोक थोडं हलक्यात घ्यायला लागलेत आपल्याला, म्हणजे आजकाल आपण लहान येतं त्याच्यामुळे तिकडं पण आपलं. चला बघत राहा तुम्ही, बघू आता पुढं तुमचा आशीर्वाद राहू. लोकांचे आपण जिरू बघत राहा. ब्लॉग कंटिन्यू करा, तुमचा आशीर्वाद प्रेम सपोर्ट राहू द्या. ब्लॉग कंटिन्यू करा. आपण शेजारचा ऊस आणलेला आहे, तो ऊस खात होतं. इकडं आपल्या तुरी शेंगा आपल्याला घरी ते सध्या उकडून काही खात नाहीत का, शेंगा नाही जात. तर आपण सध्या ऊसाचं मजा घेऊ. फुटकोई बघितली, उटकी लागलो लडू खरं. तर चाव दे शेंगा तोडू जाऊ घ्या का. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा, नसेल आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब तरी पण करा. तर चला आता आपण ऊस बीस खातात मस्तपैकी, शेंगा बिंगा तोडू मस्तपैकी, जाऊ घराकडं. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर मंडळी, तुम्हाला गाण्याचा आवाज येत असेल, महादेवाच्या मंदिरावरती आपल्या संध्याकाळी दिवसभर रात्री म्हणले तरी गाणी असतात कधी कधी. कारण की संगमेश्वर देवस्थान आपल्या महादेवाचं मंदिर आहे, तिथं भजन असतंच. आणि आता काय झालं ना, तर आपण रानातून आलो होतो, ते व्हिडिओ नाही घेतला. किती झालं तुम्हाला माहिती. आता 8 दिवस झाले रानात जात होतो. आता रानाला आज बाय केलं आहे. आता रानात जायची गरज नाही, आपल्या गवत काढायची एवढा करायला जाऊ. इकडं आलेलो घरा बसल्या रानात आपण. तर आता तर इकडं ऊस लावायचं आहे. तुम्ही ब्लॉक पाहत राहा, पुढं लावायचं कसं लावायचं काय ते दाखीन मी तुम्हाला. सऱ्या बिऱ्या पाळलेल्या आहेत. तर तुरीची झंझट गणगण ती गेली. तर डेली तुम्हाला भारी ब्लॉग बघायला भेटतील. मला पण आता टाईम भेटणार आहे, कारण की आता मेहनतीचे दिवस म्हणजे चालू तिथं. लई ताण होता, ते ताण गेला. मेहनत होती त्या गवताला.
ती मेहनत आपण नीट केली. 8 दिवसात लय मोठं गवत होतं. तर ते बायकांना काय नाही दिलं आपण, बायाला दिलं. तर बाया लावल्या होत्या पण ते बायांनी सांगितले 30,000 रुपये. 5.5 का 6 एकर असं काहीतरी होतं. 30,000 रुपये सांगितले. 30,000 घालू तर आपण ताणू. तर आपण घरीच हे केलं 30,000. कारण तूर बी आपल्याला तेवढीची व्हायची नाही. तुरीला सुरुवातीपासून खर्च झाला आहे. ती ट्रॅक्टरने पेरलेली, आपली तर खूपच ट्रॅक्टर आहे. तर त्याच्यामुळं आपण काय केलं, घरीच काढून घेतलं. टेन्शन नाही, काय नाही 30,000 रुपये आपले वाचले. आपण थोडा ताण झाला, कष्ट झाला. आता मेहनत केल्याशिवाय काही भेटत नसतं. बसून आपलं सोनं झालं नसतं. आपल्याला माहिती ते मेहनत केल्याशिवाय काही भेटलं नसतं. त्याच्यामुळे थोडा ताण झाला, शरीराला आपल्याला ताण झाला. कारण ते ताण आपल्यासाठी फायद्याचं आहे. हेवाय दिवस येतं. 8 दिवस काम केलं, काय दुखणं आहे, घरी बसून दुखणं आलं तर उलटं ते दुखणं नीट झालं. त्याच्यामुळे तुम्ही पण काम करायचा, मेहनत करायचा प्रत्येक गोष्टीत. तर आपली मेहनत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नसेल आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव मंडळी.